Good morning, students. The next point we will see today, that is the strength of nucleophilicity. Strength of nucleophile ची strength म्हणून त्याला nucleophilicity म्हणूया. न्यूक्लिओफाइल ची स्ट्रेंथ कशी असते तर आपण मागे पाहिलं होतं. न्यूक्लिओफाइल म्हणजे काय करतो. न्यूक्लिओफाइल इज द स्पेशीज. न्यूक्लिओफाइल काय असतो. इट इज द न्यूक्लिओफाइल इज द स्पेशीज जो काय करतो विच युजेस इट्स इलेक्ट्रॉन. तो त्याचे इलेक्ट्रॉन यूज करतो. विच युजेस इट्स इलेक्ट्रॉन पेअर टू फॉर्म इलेक्ट्रॉनची जोडी असते टू फॉर्म ए बॉन्ड विथ कार्बन. तो काय करतो कार्बन सोबत बॉन्ड करतो. टू फॉर्म ए बॉन्ड विथ कार्बन. कोणासोबत करतो बॉन्ड विथ कार्बन. दिस इज द न्यूक्लिओफाइल. नाउ ए पॉवरफुल न्यूक्लिओफाइल आपण मागे म्हटलं होतं असं. ए पॉवरफुल न्यूक्लिओफाइल म्हणजे याची आपण स्ट्रेंथ पाहणार आहोत आज. दिस इज द स्ट्रेंथ. द पॉवरफुल न्यूक्लिओफाइल काय करतो विच अटॅक्स फास्टर. एखादा न्यूक्लिओफाइल पॉवरफुल असेल तर तो फास्ट अटॅक करतो आणि फास्ट अटॅक झाला की फेवर होऊन जाते SN2 रिॲक्शन. इफ इट इज अटॅक्स फास्टर देन इट फेवर्स SN2 रिॲक्शन. मग तो काय फेवर करतो SN2 रिॲक्शन मध्ये जातो. यासोबत आपण आणखीन असं पाहिलं होतं की स्ट्रेंथ ऑफ न्यूक्लिओफिलिसिटी जी आहे तर ते पॉवरफुल न्यूक्लिओफाइल निगेटिव्हली चार्जड न्यूक्लिओफाइल पण असतात. निगेटिव्हली चार्जड दिस इज निगेटिव्ह. ओके. द निगेटिव्हली चार्जड न्यूक्लिओफाइल आर मोर पॉवरफुल. हे जास्त पॉवरफुल असतात. आर मोर पॉवरफुल. कोण निगेटिव्हली चार्जड न्यूक्लिओफाइल आर मोर पॉवरफुल. खूप जास्त पॉवरफुल असतात दॅन कोणापेक्षा दॅन इट्स कॉन्जुगेट ऍसिड. त्याच्या कॉन्जुगेट ऍसिड पेक्षा दॅन इट्स कॉन्जुगेट ऍसिड. फॉर एक्झाम्पल RO-. आता पहा हा निगेटिव्हली चार्जड न्यूक्लिओफाइल आहे. हा मोर पॉवरफुल आहे. हा कसा असतो म्हणालो आपण मोर पॉवरफुल आहे ज्ञान कोणापेक्षा याचा कॉन्जुगेट ऍसिड. आता RO- निगेटिव्हली चार्जड आहे न्यूक्लिओफाइल. या निगेटिव्हली चार्जड RO- न्यूक्लिओफाइलचा कॉन्जुगेट ऍसिड. याचा कॉन्जुगेट ऍसिड असेल. ऍसिड म्हणजे ROH. इट विल बी ROH. सो दिस इज RO- इज मोर पॉवरफुल द्यान कोणापेक्षा आहे ROH पेक्षा RO- मोर पॉवरफुल आहे. म्हणजेच निगेटिव्हली चार्जड न्यूक्लिओफाइल्स आर मोर पॉवरफुल दॅन इट्स कॉन्जुगेट ऍसिड. सिमिलरली ए डोनर ग्रुप जर एखादा डोनर ग्रुप आहे. ए डोनर ग्रुप इज एखादा डोनर ग्रुप जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो डोनर ग्रुप असा. द डोनर ग्रुप इज ऑफ सेम पिरियड. एकाच पिरियड मध्ये असेल. सेम पिरियड ऑफ पिरियडिक टेबल. यू नो दॅट पिरियडिक टेबल मध्ये सेम पिरियड मध्ये असेल कोण डोनर ग्रुप. इफ द डोनर ग्रुप is of same period of periodic table then त्यांचा ऑर्डर जो आहे तो डिक्रीज होऊन जातो. द ऑर्डर then the order or the power then the strength or powerful then the strength of न्यूक्लिओफाइलची स्ट्रेंथ और ऑर्डर then the strength of nucleophile decreases. काय होते आता डिक्रीज होते. डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे आपण पिरियडिक टेबल मध्ये असं लेफ्ट टू राईट जातो. असं ब क न आ फ नी यू नो दॅट. तर आता लेफ्ट टू राईट इकडून चाललो आपण. बघा लेफ्ट कडून कुठे चाललो राईट कडे. जेव्हा आपण लेफ्ट कडून राईट कडे जातो तर हा डोनर ग्रुप नायट्रोजन एक आहे. डोनर ग्रुप ऑक्सिजन पण आहे. तर फॉर एक्झाम्पल वी विल सी हिअर. फॉर एक्झाम्पल
जर डोनर ग्रुप आहे H2O इज लेस पॉवरफुल, ऑक्सिजन नंतर येतो पहा, नंतर नायट्रोजन येतो, तर इथे डोनर ग्रुप ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन इज लेस पॉवरफुल, कमी पॉवरफुल असतो, ऑक्सिजन इज लेस पॉवरफुल दॅन अमोनिया, कोणापेक्षा दॅन NH3 अमोनिया. तर या एक्झाम्पलमध्ये ऑक्सिजन डोनर आयटम आहे, ऑक्सिजन इज व्हॉट डोनर ग्रुप, ऑक्सिजन डोनर ग्रुप आहे आणि नायट्रोजन सुद्धा डोनर ग्रुप आहे. तर हे दोन्ही एकाच पिरियडमध्ये आहेत, इन द सेम पिरियड, बोथ आर नायट्रोजन अँड ऑक्सिजन आर इन द सेम पिरियड. तर नायट्रोजन आणि ऑक्सिजन सेम पिरियडमध्ये असून तर त्यांची न्यूक्लिओफिलिसिटी काय होते, डिक्रीज होते, म्हणजे H2O इज लेस पॉवरफुल, H2 इज कसा पॉवरफुल आहे, लेस पॉवरफुल दॅन कोणापेक्षा NH3 इज व्हॉट नाव अमोनिया. तर H2O इज लेस पॉवरफुल दॅन द अमोनिया. सिमिलरली एखाद्या ग्रुपमध्ये असेल, जर डोनर ग्रुप पिरियडमध्ये होता, आता पाहूया आपण ग्रुप्समध्ये. इफ ए डोनर ग्रुप जर एखादा डोनर ग्रुप काय आहे, इज ऑफ सेम ग्रुप, डोनर ग्रुप सेम ग्रुपमध्ये असेल दोन्ही, ऑफ पिरियॉडिक टेबल, कोणाची ऑफ पिरियॉडिक टेबलच्या, ऑफ पिरियॉडिक टेबलच्या सेम ग्रुपमध्ये असेल, तर काय होते, देन द स्ट्रेंथ डिक्रीजेस. अशा प्रकारे परत सुद्धा स्ट्रेंथ काय होते, आता इन्क्रीज होते, स्ट्रेंथ इन्क्रीजेस, here the strength is increases and here the strength is decreases down the group, म्हणजे ग्रुपमध्ये आपण जसं जसं खाली येऊ, डाऊन द ग्रुप फॉर एक्झाम्पल ग्रुपचे एलिमेंट यू नो दॅट, एखादा ग्रुप आहे फॉर एक्झाम्पल फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तर आयोडीन इज बेटर, आयोडीन कसं आहे, बेटर, खाली खाली जसं येऊ आपण दॅन कोणापेक्षा, क्लोरीनपेक्षा, म्हणजे ग्रुपमध्ये जसं जसं खाली येऊ, सेम ग्रुपमध्ये आहे ते, दे आर ऑफ द सेम ग्रुप. डोनर ग्रुप जे आहे ते सेम ग्रुपमध्ये जर असेल, पिरियडिक टेबलच्या ग्रुप आणि पिरियड यू नो दॅट, सो इन द सेम ग्रुप देन द स्ट्रेंथ इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. फॉर एक्झाम्पल I मायनस, म्हणजे काय आहे, I- इज बेटर न्यूक्लिओफाइल और पॉवरफुल, बेटर न्यूक्लिओफाइल, हा बेटर आहे न्यूक्लिओफाइल दॅन कोणापेक्षा, दॅन Cl मायनस, क्लोरीन मायनस पेक्षा आयोडीन हा बेटर न्यूक्लिओफाइल आहे, कारण हा याच्या कुठे येतो, डाऊन द ग्रुप, जसं जसं आपण खाली येऊ, डाऊन द ग्रुपमध्ये जसं जसं खाली येऊ आपण तशी तशी त्यांची स्ट्रेंथ काय होते, वाढते. सो दिस इज अबाउट द टू अगेन न्यू पॉइंट्स ॲडेड इन द स्ट्रेंथ ऑफ न्यूक्लिओफिलिसिटी. न्यूक्लिओफिलिसिटीची हे काय चालू आहे, स्ट्रेंथ ऑफ द न्यूक्लिओफिलिसिटी. सो व्हॉट इज न्यूक्लिओफिलिसिटी? व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल, न्यूक्लिओफाइल इज अ स्पेशीज विच युजेस इट्स इलेक्ट्रॉन पेअर. न्यूक्लिओफाइल काय करतो, त्याची इलेक्ट्रॉन पेअर यूज करून काय करतो, बॉन्ड फॉर्म करतो. बॉन्ड फॉर्म कोणासोबत करतो, कार्बन सोबत. ए पॉवरफुल न्यूक्लिओफाइल अटॅक फास्ट. एखादा न्यूक्लिओफाइल पॉवरफुल असेल तर तो अटॅक कसा करतो, फास्ट अटॅक करतो. फास्ट अटॅक केल्या SN2 रिॲक्शन होते. फास्ट अटॅक झाला की काय समजायचं, कोणती रिॲक्शन होते, SN2. निगेटिव्हली चार्जड न्यूक्लिओफाइल कसे असतात, हे निगेटिव्हली चार्जड न्यूक्लिओफाइल आहे, आर मोर पॉवरफुल दॅन इट्स कॉन्जुगेट ॲसिड. निगेटिव्हली चार्जड न्यूक्लिओफाइल असेल तर तो जास्त पॉवरफुल असतो कोणापेक्षा, त्याच्या कॉन्जुगेट ॲसिडपेक्षा. अँड सिमिलरली डोनर ग्रुप जर सेम पिरियडमध्ये असेल डोनर ग्रुप, तर न्यूक्लिओफिलिसिटी काय होते, डिक्रीज होऊन जाते. न्यूक्लिओफिलिसिटी ऑर द स्ट्रेंथ ऑफ न्यूक्लिओफाइल डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. सिमिलरली डोनर ग्रुप सेम ग्रुपचे असेल, सेम पिरियडचे आणि सेम ग्रुपचे, सेम पिरियड सेम ग्रुप असेल तर खाली खाली जसं येऊ आपण तसं तसं न्यूक्लिओफाइल इन्क्रीज होते. दॅट इज द इन्क्रीजेस, here it is the decreases, nucleophilicity decreases or the strength decreases. So this is all about the strength of nucleophile. These are the it comes under the factors influencing SN1 and SN2 mechanism. SN1 SN2 चे फॅक्टर मध्ये आपण nucleophilicity, that is the we have seen that is the reagent ची, कोणाची nucleophilicity असते, reagent ची, nucleophilicity of reagent. Okay, न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ व्हॉट, रिएजंट. रिएजंटची न्यूक्लिओफिलिसिटी हा सेकंड पॉईंट आहे. आणि पहिला पॉईंट पाहिला आपण, नेचर ऑफ सबस्ट्रेट पाहिलं होतं. नेचर ऑफ सबस्ट्रेट, स्ट्रेंथ ऑफ न्यूक्लिओफिलिसिटी. न्यूक्लिओफिलिसिटीची काय असते, स्ट्रेंथ. नेचर ऑफ सबस्टिट्यूएंट, स्ट्रेंथ ऑफ न्यूक्लिओफिलिसिटी. सो ऑल दीज आर पॉइंट्स रिलेटेड विथ द
कोणासोबत आहेत? फॅक्टर्स अफेक्टिंग, जे घटक काय करतात, परिणाम करतात. कोणावर परिणाम करतात? ऑन द न्यूक्लिओफिलिसिटी. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द mechanism of SN1 and SN2 mechanism. Okay.